नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर मित्रांनो, रानामध्ये आलो आहे बघा. तर काल जरा वातावरण चेंज झालं ते मित्रांनो, आमच्याकडं वारा भरपूर होता बघा. तर काही जेवारी बी पडली. तर आम्ही दोघं जण आलो आहे बघा रानामध्ये. अजून बी त्या साईडनं आबाळ भरपूर झालं आहे मित्रांनो. फक्त पाऊस येऊ द्या, गारपीट नाही व्हायला पाहिजे मित्रांनो. आपली जेवारी तिथं भरपूर पडली मित्रांनो खाली त्या साईडनं. तर आताच बघून आलो आहे बघा. आणि ते वरचं गहू बी काढायला आले. आणि हवामुळं ते आंब्याचं मित्रांनो कैरी बारीक बारीक होते, जरा खाली पडलेत बघा कैरी ते. तर हे वरचं गहू काढायला आलं मित्रांनो आपलं. तर ह्या पुढच्या 2-4 दिवसामध्ये काढायचं बघा. पण त्या साईडनं बघा मित्रांनो इतकं आभाळ झाले. आणि पाठीमागून बी बघा वातावरण कालपासून जरा चेंज झाले बघा आमच्याकडे. आणि या गव्हाला थोडं टाईम लागणार आहे मित्रांनो, थोडं वेळ लागणार आहे. आपण त्या दिवशीच पाणी दिलंय बघा या गहूला. पण हे 2-4 दिवसांनी गहू काढायचंच आपल्याला, मशीननी काढायचे. तर 2-3 दिवस पाणी नाही यायला पाहिजे फक्त. तर दोघं जण आलतो आम्ही तिथं, काही थोडं लाकडं काढायचे मित्रांनो. तर चला. तर हे बघा मित्रांनो, इकडं एकदम कडक झालंय वाळून बघा. पण त्या साईडनं आपण खाली गेलतो ना त्या झाडापाशी, थोडं तिथं हिरवं आहे बघा. तिथं पाणी साचत होतं ना, त्याच्यामुळं 2-4 दिवसांनी काढून घेतोय लगेच. तर इकडं बघा आपलं हे लाकडं काढणं चालू आहे. आपण त्या दिवशी लाकडं काढले समजे, हे तारीवर जरा फॉल्ट होत होतं ते समजा झाडच तोडून काढले बघा. आणि झाड बी वाळलेलंच होतं आधीचं ते. हे बघा कसे चुलीवर भाकरी करायचं म्हणल्यावर ते लाकडं लागतात मित्रांनो. हे समजे वाळलेले आहेत बघा, हे का. तर आपल्या गावामध्ये मित्रांनो आज सार्वजनिक कार्यक्रम आहे बघा. तर पंगत निगत काढले बघा, स्वयंपाक काढणं झाले. तर संध्याकाळी तिथंच जेवण आहे आमच्यावालं. तर संध्याकाळचं आपण थोडंफार शूट बी करू पुढच्या ब्लॉकमध्ये. तर हे ब्लॉक आपण आता मिनी ब्लॉगच काढणार आहे, फक्त थोडं शेतीतलंच काढणार आहे. तर चला. ह्या साईडनं भावाचं ऊस आहे मित्रांनो. थोडं वारा बी सुटलं आहे बघा. ते वारामुळं आपली जेवारी पडली ना. हे बघा असं झालं ऊस त्यांच्यावालं. तर आता 4 वाजलेत बघा. बघा रानातलं वातावरण एकदम जबरदस्त. आणि आपलं लाकडं काढणं चालू आहे तिकडं. फ्रेश वाटतंय रानामध्ये एकदम. बघा मित्रांनो, काल वाऱ्यामुळं इकडं गेलंय बघा हे बोरीचं झुडपं यायला. वारा भरपूर वारा होता ना कालचं. इकडे घेतलंय बघा त्याला आता. जबरदस्त वारा होता कालचं. बघा इतकं हे झालंय बघा. इथं काही डुकरांनी काहीतरी केलंय मित्रांनो. हे बघा डुकरांनीच खराब केलंय बघा शेवटला. आणि काही कांदे लावले होते आपण त्या साईडनं, हे बघा दिसतेत ना. त्या साईडनं भावाची जेवारी. चला हे बी इकडं आलंय बघा. तर चला मित्रांनो, इतके लाकडं जमा केलेत मित्रांनो. त्या साईडनं राहिले थोडी अजून. पण ह्या साईडनं वातावरण जरा गुडगुड झालंय बघा. तर आता इतके गाडीवर न्यायचे बघा मित्रांनो, मोटरसायकलवर याला बांधून लगेच. तर चला मित्रांनो, तर आज आपण मिनी ब्लॉकच घेणार आहे मित्रांनो. ते गावातलं आपल्या पंक्तीचं आणि सार्वजनिक कार्यक्रम आहे थोडं. आणि कीर्तनाचं बी होणार आहे ते आपण
पुढच्या ब्लॉगमध्ये घेऊ. तर हे रानातलं ब्लॉग कसं वाटलं मित्रांनो ते कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो. चला.